नमस्कार. अनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण लोणचं करणार आहोत. मराठवाडा स्पेशल रेसिपी आहे. माझी आजी करते अगदी सेम तसं लोणच्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि वर्षभर असं टिकणारं लोणचं आहे. तुम्हाला सगळ्या टिप्स आणि डिटेलमध्ये मी सांगणार आहे लोणचं कसं स्टोअर करून ठेवायचं म्हणजे ते टिकतं. चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 2 चमचे जिरे, मेथी दाणे आणि बडीशेप घेतलेले आहे. त्याचबरोबर 10 लवंग, 10 मिरे आणि दालचिनीचे 2 ते 3 तुकडे घेतलेले आहेत. त्याचसोबत इथे आपण 4 किलो मोहरी आणि 1 वाटी कारळे घेतलेलं आहे. गावाकडे कारळे टाकतात. तर मोहरी आहे ती आपण आता स्लो गॅसवरती सगळ्यात पहिल्यांदा भाजून घेणार आहे. त्याचा कलर चेंज होतो, भाजल्यानंतर व्हाईट होते, तुम्ही बघू शकता. अशाच प्रकारे आपण हे सगळे जिरे, मेथीदाणे वगैरे सगळे एक एक करून भाजून घ्यायचं आहे. आपण पूर्ण 4 किलो कैऱ्या आहेत त्या कट करून घेऊन आलेल्या आहेत. त्यामध्ये आपण 20 ग्रॅम हळद आणि अर्धा किलो मीठ टाकून ते 5 ते 6 तास झाकून ठेवलेलं होतं. त्यामधलं पाणी घ्यायचं नाही आहे. आणि इथे मी हिंगाचे थोडेसे तुकडे आहेत ते पण भाजून घेतलेले आहेत. मोहरी थंड झाल्यानंतर ती आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत. मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं, हळद आणि मीठ आपण लावून ठेवलेलं होतं आणि त्यामधलं पाणी आपण निथळून घेतलेलं आहे. पाणी घ्यायचं नाही आहे. हे व्यवस्थित आता एका भांड्यामध्ये, पातेल्यामध्ये काढायचं आहे मिक्स करण्यासाठी. पहिलं मी अर्धेच टाकलेले आहे. जी मोहरी आहे आपण मिक्सरमधून जरा अशी ओबडधोबड काढलेली आहे ती टाकायची. आणि जे मसाल्याची आहे पेस्ट ती पण आपण करून घेतलेला आहे बारीक, ती पण पावडर टाकायची यामध्ये. परत बाकी जे कैऱ्या आहेत त्या यामध्ये टाकायच्या. काही लोक ह्या सुकून घेतात पण माझी आजी सुकून घेत नाही म्हणून मी सुकून घेतलेल्या नाही आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपण बाकीचं उरलेलं आहे ते सगळं टाकायचं आणि जे कारळे आहेत ते पण आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत. त्याचबरोबर 3 चमचे इथे मी कलरची कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेलं आहे आणि जे कारळे आहे आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं ते सुद्धा यामध्ये ॲड करायचं. आता हे सगळं व्यवस्थित आहे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान. पाण्याचा अंश त्याला लागता कामा नये. इथे मी मोठी भरणी घेतलेली आहे, त्याला ओव्याची आपण धुरी देणार आहोत. तुम्ही जर हिंगाची दिली तरी पण चालेल. त्याचसोबत मी इथे अर्धा किलो तेल गरम करून थंड करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं. परत पूर्ण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक फोडीला मोहरी आणि कारळे सगळे मसाले लागलेले आहेत. आता हे यामध्ये आपण आतमध्ये पण ऑइल लावून घेणार आहे आणि खडे मीठ खाली टाकणार आहे थोडंसं, जेणेकरून आपलं लोणचं आहे ते व्यवस्थित असं मस्त स्टोर राहतं, खराब होत नाही. आता जे लोणच्याच्या फोडी आहेत त्या आपण भरणीमध्ये भरून घेणार आहोत आणि हे रोज मिक्स करत राहायचं आहे. यावर पुन्हा एकदा वरून मीठ टाकायचं, कारण आता उन्हाळा आहे, खूप जास्त गरमी आहे, त्यामुळे हे रोज मिक्स करत राहायचं. आता वरून सुद्धा थोडंसं ऑइल यामध्ये टाकणार आहोत. या भरणीमध्ये पूर्णपणे बसलं नाही लोणचं, त्यामुळे मी मोठ्या भरणीत देखील टाकलेलं आहे. यावरती कापड ठेवायचं आणि जे रबर असतात रबरने हे व्यवस्थित असं टाईट करून घ्यायचं आहे. या लोणच्याला पाण्याचा अंश लागता कामा नये. एकदम व्यवस्थित स्वच्छपणे हे सगळी प्रोसेस करायची आहे. भांडे आहे ते व्यवस्थित क्लीन घ्यायचे, जेणेकरून आपलं लोणचं आहे ते व्यवस्थित छान असं टिकतं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे रबर लावून घेतलेला आहे. तुम्ही जर हे झाकण लावायच्या आधी देखील सुती कपडा लावला तरी पण चालेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.